एक महत्त्वाच्या बातमीकडे। महाराष्ट्रात 2 वर्षात आश्रमशाळातील 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। 5% मृत्यूला सर्पदंश कारणीभूत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अनुदानित आश्रमशाळांपेक्षा सरकारी आश्रमशाळांमध्ये अधिक मृत्यू होतोय। राज्याच्या आदिवासी विभागाच्या अंतर्गत असलेल्या 1056 आश्रमशाळांमध्ये मागील 2 वर्षांमध्ये तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय। अनुदानित आश्रमशाळांपेक्षा सरकारी आश्रमशाळांमध्ये अधिक प्रमाणात मृत्यू झाल्याची माहिती आहे। मृत्यूच्या कारणांपैकी 5% विद्यार्थ्यांचे मृत्यू केवळ सर्पदंशाने झालेत। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चेतन, अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे। निश्चितच मेघना, कारण आश्रमशाळांमधील विद्यार्थी मृत्यूंचा प्रश्न आहे हा गेल्या 20 ते 25 वर्षांपासून कायम आहे आणि हा विषय केवळ आश्रमशाळांच्या इमारती किंवा सोयीसुविधांपुरता नसून तो एक मोठा सामाजिक प्रश्न होताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ओडिशा राज्यातील कलिंगा प्रारूपाप्रमाणे आश्रमशाळांचा समूळ विकास करण्याचा निर्णय घेतलेला होता, विचार केलेला होता। मात्र तरीही आपण पाहत आहोत की शासकीय आश्रमशाळांमधील ही एकंदरीत भीषण परिस्थिती आहे ती आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। यामध्ये अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 30 विद्यार्थ्यांच्या शाळांच्या आवारातच तर 170 विद्यार्थ्यांचा हा घरी असताना मृत्यू झाल्याची ही माहिती आहे। परिणामी या विद्यार्थी मृत्यूंच्या आता एकंदरीत मोठ्या गंभीर प्रश्नाला शासन कशा प्रकारे सामोरे जाणार, कुठल्या नवीन उपाययोजना या संदर्भात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।